लोहा शहरातील प्रभाग क्रमांक 3 मध्ये स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी घराघरातून कचरा संकलन करणाऱ्या घंटा गाडीचं लोकार्पण करण्यात आले। माजी आमदार रोहिदास चव्हाण, नगराध्यक्ष शरद पवार, नांदेड मर्चंट बँकेचे अध्यक्ष लक्ष्मणराव संगेवार, माजी नगरसेवक वसंतराव पवार यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला। प्रभागाच्या नगरसेविका गीतांजली संगेवार आणि व्यंकटेश संकेवार यांनी स्वखर्चातून ही घंटा गाडी उपलब्ध करून दिली। नागरिकांच्या घरपोच कचरा संकलनाची सुविधा त्यांना मिळावी आणि प्रभागातील स्वच्छता व्यवस्था सुरळीत राहावी हा या उपक्रमाचा उद्देश आहे। लोकार्पण सोहळ्याला डॉक्टर, महिला, नागरिक आणि विविध मान्यवरांची उपस्थिती होती। स्वखर्चातून राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचं नागरिकांनी स्वागत केलं, त्यामुळे प्रभागातील स्वच्छता व्यवस्थेला मोठी मदत होणार आहे। कन्नड तालुक्यातील प्रत्येक गावात हर घर तिरंगा या उपक्रमाचं आयोजन करण्यात आले। दरम्यान 80वा स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतोय। गावात तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। त्या दरम्यान जिल्हा परिषद शाळेतील चिमुकली मुलामुलींनी लेझिम नृत्य करत संपूर्ण तालुक्याचं लक्ष वेधलं। सेलू येथील नूतन शिक्षण संस्थेच्या कथित गैरकारभाराविरोधात प्रसाद काष्टे आणि बाबासाहेब साखरे यांनी नूतन विद्यालयासमोर उपोषण सुरू केलंय। विद्यालयातील कथित बोगस शिक्षक भरती, पावती न देता मनमानी फी वसुली, मूळ नाव बदलणं आणि वसतिगृह इमारतीच्या वापरामुळे विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय या विरोधात काष्टे उपोषणाला बसलेत। उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी 15 ऑगस्ट रोजी नूतन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर SM लोया, डॉक्टर शरद कुलकर्णी यांनी उपोषण स्थळी भेट देऊन उपोषण सोडण्याची विनंती केली। परंतु उपोषणकर्ते काष्टे महाराज यांनी बाहेती बिहाणी नूतन इंग्लिश स्कूलचं नाव जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत उपोषणावर ठाम राहणार असल्याचं सांगितलंय। यावेळी नूतन संस्थेकडून शिक्षक भरतीबाबत उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कायदेशीर कार्यवाही सुरू आहे। CBSE शाळेच्या नावाचा ठराव कार्यकारी मंडळानं मंजूर केलाय। तक्रार असल्यास संबंधित विभागाकडे दाद मागावी आणि उपोषण मागे घ्यावं असं नूतन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर SM लोया यांनी सांगितलंय। विविध मागण्यांसाठी नगर परिषद कार्यालयासमोरील झेंड्याच्या ठिकाणी सुरू असलेलं आमरण उपोषण मुख्याधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आलं। 14 ऑगस्ट रोजी मुख्याधिकाऱ्यांनी उपोषण स्थळी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली आणि प्रलंबित विषयांवर कार्यवाहीचं आश्वासन दिलं। नगर परिषदेच्या पत्रानुसार गट क्रमांक 110 प्रकरणी उपअधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे 12 ऑगस्ट रोजी पत्र देण्यात आलं। मूळ मोजणी, नकाशा आणि टिप्पण उतारा उपलब्ध झाल्यानंतर हद्द निश्चिती आणि मोजणी कार्यवाही केली जाणार आहे। तसंच सर्वे क्रमांक 117/1 117/2 हे बुडीत क्षेत्रानं बाधित असल्याचं पत्रात नमूद करण्यात आलंय। या प्रकरणाची SIT कडून पाहणी झाली आहे आणि अंतिम अहवालानंतर पुढील प्रशासकीय कार्यवाही केली जाणार आहे। लेखी आश्वासनानंतर आंदोलकांनी उपोषण मागे घेतलं असलं तरी आता प्रशासनानं दिलेल्या आश्वासनांची प्रत्यक्ष आणि वेळेत अंमलबजावणी कधी होते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। देशाच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त तहसील कार्यालय अंजनगाव सुर्जी इथं दर्यापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार गजानन लवटे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रध्वजाला अभिवादन करण्यात आलं। यावेळी त्यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या। स्वातंत्र्य सैनिकांच्या त्याग आणि बलिदानाचं स्मरण करत त्यांच्या संघर्षामुळेच आज आपण स्वतंत्र भारतात स्वाभिमानानं जगत असल्याचं आमदार लवटे यांनी सांगितलं। परिसराच्या आणि मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी एकजुटीनं काम करण्याचं आवाहन त्यांनी केलंय। नागरिकांच्या समस्या प्रभावीपणे सोडवणं, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींमध्ये समन्वय साधणं आणि विकास कामांना गती देणं हे प्रमुख उद्दिष्ट असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। यावेळी उपविभागीय अधिकारी वैष्णवी बाविस्कर, तहसीलदार, तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, नगरसेवक, पदाधिकारी आणि मान्यवर तसंच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्वातंत्र्य दिनानिमित्त पालकमंत्री संजय राठोड यांनी यवतमाळला कृषी उद्योग आणि पायाभूत सुविधांमध्ये राज्यात अव्वल बनवण्याचा संकल्प व्यक्त केलाय। जलसंधारण, क्रीडा, रेल्वे आणि महामार्ग प्रकल्पांना गती देण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलंय। जलयुक्त शिवार अंतर्गत 127 कोटी रुपये खर्चून 10,000हून अधिक कामं पूर्ण झालेत। 26 जानेवारी 2027 पर्यंत विशेष जलसंधारण अभियान राबवण्यात येणार आहे। 21 ऑगस्ट रोजी महावॅकेथॉनचं आयोजन करण्यात आलेलं आहे। महिला बचत गटांना रोजगाराच्या संधी, ॲस्ट्रो टर्फ हॉकी मैदान,
रायफल शूटिंग रेंज आणि दारवा येथील बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुलामुळे जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळते। पोलीस दलासाठी 20,98,00,000चा निधी देण्यात आलाय। यावर वीर माता पत्नींचा सन्मान, गुणवंत अधिकारी कर्मचाऱ्यांचा गौरव, नंददीप फाउंडेशनला रुग्णवाहिका आणि शोध बचाव पथकाच्या वाहनाचं लोकार्पण करण्यात आले। नागरिकांच्या सहभागातून यवतमाळला आदर्श जिल्हा बनवू असा विश्वास पालकमंत्री राठोड यांनी व्यक्त केलाय। देशाला स्वातंत्र्य मिळालं, आता रासायनिक अन्नातून स्वातंत्र्य मिळवण्याची वेळ आली आहे असं प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी केलंय। यवतमाळ येथील वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन केंद्रात कृषी विभाग आणि आत्माच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं। रानभाज्या हा निसर्गानं दिलेला झिरो बजेट आरोग्याचा ठेवा आहे। आरोग्यदायी जीवनासाठी त्यांचा आहारात समावेश आवश्यक असल्याचं राठोड यांनी सांगितलंय। रानभाज्यांच्या संवर्धनासाठी रानभाजी ॲग्रो टुरिझम उपक्रम राबवण्याच्या सूचना देतानाच पुढील वर्षी महोत्सव 3 दिवसांचा आयोजित करण्याचे निर्देश त्यांनी दिले। जिल्हाधिकारी विकास मीना यांनी रानभाज्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभाग कटिबद्ध असल्याचं सांगितलं। शेतकऱ्यांनी महाविस्तार ॲपचा वापर करण्याचं आवाहनही त्यांनी केलंय। यावेळी फार्मर ग्रुप लीगचे विजेते आणि उल्लेखनीय काम करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला। दिग्रस येथील RF मेहता राष्ट्रीय विद्यालयातील प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेच्या धनधान्य साठ्यात नोंदी आणि प्रत्यक्ष साठ्यात मोठी तफावत आढळून आली। मकसूद शेख यांच्या तक्रारीनंतर जिल्हा परिषद यवतमाळच्या शिक्षण विभागानं केलेल्या चौकशीत ही बाब समोर आली। तपासणीत तांदूळ, मसूर डाळ, वाटाणा आणि मूग डाळीतील तफावतीपोटी 94,304 रुपये तर 112 किलो मटकीच्या तफावतीपोटी 13,440 रुपये अशी एकूण 1,07,744 रुपयांची वसुली निश्चित करण्यात आली। ही रक्कम 7 दिवसांच्या आत शासकीय खात्यात जमा करण्याचे निर्देश गट शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत मुख्याध्यापकांना देण्यात आले। संबंधित दोषींवर शिस्तभंगात्मक आणि दंडात्मक कारवाईसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देण्यात आलेत। शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली। नमस्कार, मी मकसूद शेख, कार्याध्यक्ष यवतमाळ जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस। दिग्रस येथील राष्ट्रीय विद्यालयामध्ये शालेय पोषण आहारामध्ये जो भ्रष्टाचार होता त्याच्या बाबतीमध्ये मी यवतमाळ जिल्हा माध्यमिक शिक्षण अधिकारी यांच्याकडे तक्रार केलेली होती आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा शिक्षण अधिकारी यांनी गट शिक्षण अधिकारी दिग्रस यांच्याकडे पत्र पाठवला की या शाळेची चौकशी करावी आणि त्या चौकशीमध्ये त्यांनी 1,07,744 रुपये असा दंड त्या शाळेला ठोकावलेला आहे। स्वातंत्र्य दिनानिमित्त कळमनुरी तहसील कार्यालयात ध्वजारोहणासह विविध सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडले। यावेळी राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली। विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांचं सादरीकरण करून उपस्थितांची मनं जिंकली। विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला देशभक्तीपूर्ण वातावरण लाभलं। तहसील कार्यालय परिसरात झालेल्या या भव्य ध्वजारोहण सोहळ्याला नागरिक आणि मान्यवरांची उपस्थिती होती। केस तालुक्यातील बनसारोळा इथं कृषी विभाग आणि क्रांतिज्योती ॲग्रो प्रोड्युसर कंपनीच्या संयुक्त विद्यमाने जय जवान जय किसान या भावनेतून शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला। यावेळी कृषी अधिकाऱ्यांनी ऊस पिकाची लागवड, खत आणि पाणी व्यवस्थापन, रोग किडींचं नियंत्रण तसंच उत्पादन वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराबाबत मार्गदर्शन केलं। आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून उत्पादन खर्च कमी करण्यासोबतच दर्जेदार उत्पादन घेण्याचं आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आलं। कार्यक्रमात देशसेवेत योगदान देणाऱ्या माजी सैनिकांचा विशेष सत्कार करण्यात आला। त्यांच्या देशसेवेबद्दल उपस्थितांना कृतज्ञता व्यक्त केली। शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना उत्तर देत शेतीविषयक मार्गदर्शनही करण्यात आलं। तर कुठलं बुरशीनाशक घ्यायचं आहे, शक्य जर झालं तर आमिष्कार टॉप नावाचं म्हणजे डायफेकोनाझोल अधिक अझाथिस्ट्रोबिन नावाचं जे काही बुरशीनाशक आंतरप्रवाही घटक आहे तर 200 मिली प्रति 1 एकर याप्रमाणे तुम्ही ड्रोनच्या सहाय्याने त्याची फवारणी करू शकता किंवा तुमच्याकडे एसटीपी पंपाच्या सहाय्याने फवारणी करणार असाल तर 300 लिटर पाण्यामध्ये हे 200 मिली हे आंतरप्रवाही बुरशीनाशक जे आहे ते व्यवस्थित मिसळा आणि त्याची फवारणी करा। तुम्हाला ते नसेल वापरायचं तर टाटा क्वांटा म्हणजे हेक्झाकोनाझोल नावाचं जे काही बुरशीनाशक आहे हे सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता। तुम्हाला ते वापरायचं नसेल, तुमच्याकडे टिल्ट जर असेल, प्रोपिकोनाझोल नावाचा त्याच्यामध्ये घटक आहे तर ते सुद्धा 200 मिली प्रति 1 एकर याप्रमाणे जर तुम्ही फवारणी केली तर निश्चित या ठिकाणी जे आहे ते तुमच्या ताबेराचा जो आहे तो बंदोबस्त त्या ठिकाणी जे आहे ते आपण करू शकतो। तर हे ऊस पिकातला महत्त्वाचा विषय। त्याच्या पुढे जाऊन
आता ऊस पिकामध्ये बऱ्याच ठिकाणी आम्ही पाहतोय हा जो काही ताण पडलाय आणि या ताणामुळे बऱ्याच ठिकाणी ऊसाच्या कांड्या किडलेल्या आहेत. तुम्ही जर पानं जर काढले त्याचे आणि पाहिलं तर आतमध्ये तुम्हाला ऊसाच्या कांड्यांना छिद्र दिसत आहेत. आता 265 चे जेवढे क्रॉस आहेत त्याच्यात प्रादुर्भाव मेजर येतो आणि मग अशा ठिकाणी काय होतं, ही कांडी कीड आता पण आपलं पिकाचं नुकसान करायला ही अशी जर तिथं राहिली तर पुन्हा काय होतंय, वरची वाढ थांबते आणि खालून पुन्हा काय होतं, पांगशा फुटायला चालू होतात आणि या पांगशा फुटायला एकदा चालू झाल्या की आतमधला जो काही गाभा आहे तर त्या ठिकाणी धशी पडायला चालू होते. सगळं ऊसाचं अन्न जे आहे ते ह्या पांगशामध्ये जायला चालू होतं आणि यामुळं आपल्या ऊसाचं वजन कमी होतं, सोबतच साखर उताराला सुद्धा त्याला परिणाम जो आहे तो त्या ठिकाणी होतो. या दोन्ही गोष्टी म्हणजे एकतर साखर उतारा कमी होणं म्हणजे त्या ठिकाणी साखर कारखान्याचं नुकसान, साखर कारखान्याचं नुकसान म्हणजे तिथून जे काही तयार झालेला पैसा आहे तो आपल्याला त्या ठिकाणी मिळणार नाही आणि वजनामध्ये सुद्धा घट आहे, हे सुद्धा आपलं नुकसान आहे. आणि ह्याच्यामुळं कांडी किडीला जे आहे ते आपण त्या ठिकाणी तिचा बंदोबस्त केला पाहिजे. कांडी किडीला फवारणीची कुठल्याही प्रकारची शिफारस नाहीये, त्यासाठी आपल्याकडे ठिबक असणं गरजेचं आहे आणि ठिबकच्या माध्यमातून मला वाटतं आपल्याकडे सुद्धा क्लोरेंट्रिप्रोल नावाचा घटक काय नावाने येतंय. या बातमीसोबतच बातम्या गावाकडच्या मध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत नवा विचार.